हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम माय विलेज. सो इथं उठल्या मी पहिले आमच्या डॉगीकडे आली. इथे आत्या बनवत आहे गरमागरम पोह्याचा नाश्ता आणि त्यानंतर मग आम्ही निघालो शेताकडे जायला. सो ही आमच्या शेताजवळची नदी आणि ते इतके छान वेगळेच पक्षी होते आणि फायनली आम्ही आमच्या शेतात पोहोचलो. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान वारं सुटलं आहे. सो गाईज, आम्ही आत्ता शेतातून चाललो. इकडे खूप पाणी म्हणजे पाऊस आला म्हणून खूप चिखल झाला आहे. आमच्यासाठी हे एक ॲडव्हेंचरच आहे बघा मम्मा. सो इतकं ॲडव्हेंचरस वाटत आहे मला शेतात यायला. आणि इथे आमचं सोयाबीन वगैरे असं पिकत आहे, सोयाबीन ऊस वगैरे. तर मग बघूया पुढं काय काय होतं अजून. आमची ॲडव्हेंचरस जर्नी कोणत्या कोणाड्यातून आम्हाला मिळत आहे. आणि इथे आम्हाला काहीतरी व्हेरी म्हणजे काहीतरी समथिंग नवीन असं मला बघायला भेटतं आहे. म्हणजे वास्त्र खूप घाण येत आहे, बट इथे ना रानडुक्कर मेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते करंट लागून. मला इथं इतकं छान वाटत आहे. सगळीकडं ग्रीनरी दिसत आहे आजूबाजूला. आता आम्ही आलो आहोत माझ्या दादांच्या समाधीजवळ, दादांच्याच म्हणजे माझ्या आजोबांच्या समाधीजवळ. थांबा मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे माझ्या दादांची समाधी शेतामध्ये. तर इथे आम्ही आलो आहोत. भाई साहब स्ट्रगल देख रहे हो कितना हो रहा है. सो इथे शेतामध्ये एका झाडाखाली आहे नागोबाचं मंदिर आणि तिथे मस्तपैकी असं वारं सुटलं आणि मी घेत आहे रानमेव्याचा आस्वाद. फायनली आम्ही घरी आलो आणि इथे आमच्या शेतातल्या तिळाची पॅकिंग सुरू आहे मार्केटला न्यायला. इथे आमची यवतमाळला जायची तयारी सुरू होती आणि आम्ही चाललो होतो. आजीला बाय बाय केला. फायनली वी वर ऑन द वे. आणि अचानक आमची गाडी बंद पडली तर त्याला धक्का मारावा लागले. आणि आता आम्ही खात आहोत चुलीवरचे विदर्भ स्पेशल भजे. हा होता छोटासा विलेज ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.